रामराम मंडळी. काल निफ्टी 222 पॉइंट खाली गेला. करेक्शन अपेक्षित होती. गॅप फिलिंग होऊ शकतं असं आपण काल बोललो होतो. त्याप्रमाणे पहिली स्टेप त्याची झाली. 222 पॉइंट खाली गेला. स्टॉकॅस्टिक करेक्ट झालंय. 99च्या पॉइंट वरून ते पण खाली आलंय. पण एमएसीडी मात्र अजून अप आहे आणि RSI डाऊन आहे. निफ्टीचा जो शॉर्ट टर्म ट्रेंड आहे तो अप आहे. त्याची टर्निंग प्राइस 22,713 आहे आणि लॉंग टर्मची टर्निंग प्राइस 25,725 आहे. या दोन्हीमध्ये बरीच गॅप आहे. तर 22,713 काटून तो खाली जातोय का 25,725 काटून तो वर जातोय, हे आपल्याला प्रामुख्यानं पाहायचंय. आता जर का आपण इकडं पाहिलं ट्रेडिंग व्ह्यूवर, तर ही लाल कॅन्डल झालेली आहे. नंतर ही मी इथं दोन्ही आता लाईन मार्क केल्या. ही आहे लॉंग टर्म बाय टर्निंग प्राइस आणि ही आहे शॉर्ट टर्म बाय टर्निंग प्राइस. तशी मार्केट रोज क्लोज होईल आणि आपल्या सॉफ्टवेअर ह्या नवीन प्राइसेस पब्लिश करेल तसं आपण दरवेळा ते इथं मार्क करू. ते कशाच्या जवळ जातंय ते आपल्याला बघायचंय. ज्याच्या जवळ जाईल तिथं ब्रेकआउट व्हायची शक्यता आहे. आता पाहिलं तर गिफ्ट निफ्टी खालचे 40 पॉइंट आणि वरचे 13 पॉइंट 18 पॉइंट 40 आणि 60 पॉइंट वरती आहे. तर त्यामुळे आता तरी गिफ्टचा जो ट्रेंड आहे तो अप दिसतोय. आपल्या निफ्टीचं काय होतंय ते आपल्याला बघायचंय. कदाचित ही एकच दिवसाची करेक्शन करून ते पुन्हा वर जाऊ शकतं, पण डोंट नो. म्हणजे आपण काही खरं म्हणजे प्रिडिक्शन करायचंच नाही. आपण लेव्हल्स फॉलो करायच्या. शॉर्ट टर्म ज्यांनी बाय केलेला होता त्यांना काय प्रॉफिट मिळालाय का ते इथं कळतं. ST profit from last buy call is 651.5 which is 2.8%. 650 पॉइंट त्यांना प्रॉफिट मिळाला आहे शॉर्ट टर्म बायला आणि त्यानुसार आता ते म्हटलं तर ते त्यांचा कॉल होल्ड करू शकतात. आता ही माहिती तुम्हाला NSEच्या सगळ्या शेअर बद्दल ह्या सॉफ्टवेअरमध्ये मिळते. टोटल सगळे शेअर्स. पुन्हा तो बेस्ट बायचे कोणते शेअर आहेत हे तुम्हाला काढून देतो. तर कोल इंडिया आणि लुपिन हे 2 शेअर त्यांनी आज करता काढून दिलेले आहे. प्रत्येक कॉलला तो स्टॉप लॉस देतो आणि टार्गेट देतो. त्यामुळे आपण सेफ असतो. झालं नुकसान तर किती होईल हे आपल्याला त्याच्यातून कळतं आणि झाला फायदा तर तोही किती होईल हेही कळतं. या 2 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. हवेत गोळीबार करायचा नाही. बरोबर काय म्हणायचं ते जो निशाणा आहे तो साधायचा आणि मगच ट्रिगर दाबायचा, तोपर्यंत नाही. एनिवे, हा चार्ट लोड व्हायला काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय. कदाचित माझ्या नेटचा प्रॉब्लेम असेल. आपण उद्याच्या भागात ते बघू. तोपर्यंत रामराम आणि धन्यवाद.